कुंभ राशी. नमस्कार मंडळी, मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. आज आपण 2026 या वर्षातील सप्टेंबर महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा कुंभ राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत. या संपूर्ण सप्टेंबर महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करतायत. यात प्रामुख्यानं 2 सप्टेंबर या दिवशी शुक्र ग्रह तुळा राशीमध्ये येतोय. 7 सप्टेंबर या दिवशी बुध ग्रह कन्या राशीमध्ये येतोय. 17 सप्टेंबर या दिवशी सूर्य ग्रह कन्या राशीमध्ये येतोय. 18 सप्टेंबर या दिवशी मंगळ ग्रह कर्क राशीमध्ये येतोय. 26 सप्टेंबर या दिवशी बुध ग्रह तुळा राशीमध्ये येतोय. या राशी परिवर्तनाचा कुंभ राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत. प्रथम स्थान लग्न भाव कुंभ राशी. स्वामी शनी ग्रह हा धनस्थानामध्ये म्हणजेच द्वितीय स्थानामध्ये विराजमान झालेला आहे. लग्न स्थानाचा स्वामी धनस्थानामध्ये जाणं म्हणजे माणसाची जी पराकाष्ठा असते किंवा जी कष्ट करण्याची क्षमता असते ही कुटुंबाला सुखी ठेवण्यासाठी असते. म्हणजे सतत तुमच्या मनामध्ये परिवाराचाच विचार असेल. परिवाराचा विचार सोडता कुठल्याही प्रकारचा विचार आपल्या डोक्यात येऊ शकत नाही. उत्कर्षाच्या दृष्टीने जर बघायला गेलं तर द्वितीय स्थानाचा स्वामी गुरु ग्रह हा षष्ठ स्थानामध्ये विपरीत राजयोगात आहे. नोकरीद्वारे मोठ्या धनाच्या प्राप्तीचा योग. मग नोकरीद्वारे धनाच्या प्राप्तीचा योग म्हणजे काय? ज्या जातकांना नोकरी नसेल कुंभ राशीच्या जातकांना त्यांना नोकरी लागण्याच्या योगांचा संभावना. त्याचबरोबर ज्यांना नोकरी आहे तर त्यांच्या नोकरीमध्ये बढती होण्याचे योग या निमित्ताने दिसत आहेत. आरोग्याची काळजी घेणं हे आपल्यासाठी गरजेचं आहे. तृतीय स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा 18 सप्टेंबर पर्यंत पंचमात आहे. नंतर तो षष्ठात जाईल. जोपर्यंत तो पंचमात आहे तोपर्यंत कुंभ राशीच्या जातकांना सांगेल की आपण संततीसाठी घेतलेला डॉक्टरी इलाज हा यश न येणारा तुम्हाला असेल. म्हणून ज्या जातकांचा ज्योतिषशास्त्रावरती विश्वास आहे अशा जातकांनी 18 सप्टेंबरच्या नंतर डॉक्टरी इलाज घेतलेला आपल्यासाठी योग्य असेल. तत्पूर्वी ज्या जातकांचा इलाज चालू आहे जर चांगले डॉक्टर असेल आणि आपल्या रुटीन चेकअपचा भाग असेल तर त्यामध्ये आपण खंड पाडू नये. परंतु ज्यावेळेला 18 सप्टेंबर नंतर तो षष्ठात जाईल उपचयाचा स्वामी उपचयामध्ये जाणं म्हणजेच काय तर तो शत्रूंनाही मित्र केल्याशिवाय राहत नाही. चतुर्थ स्थान ज्या स्थानाचा सुखस्थान म्हणून आपण विचार करतो याचा स्वामी शुक्र ग्रह 2 सप्टेंबरला राशी परिवर्तन करतोय आणि शुक्र महाराज भाग्यस्थानामध्ये विराजमान होत आहे. सुखाला भाग्याची जोड म्हणजेच काय तर प्रॉपर्टीच्या दृष्टीनं, जमीन जागा घेण्याच्या दृष्टीनं, वास्तुवाहन घेण्याच्या दृष्टीनं लक्ष्मीदायक योग हा समजला जातो आणि हा उत्कर्ष प्राप्त करून तुम्हाला देतो. पंचमस्थानाचा विचार करता स्वामी बुध ग्रह हा पत्रिकेमध्ये 7 सप्टेंबरला राशी परिवर्तन करतोय आणि स्वतःच्या स्वराशीमध्ये येतोय म्हणजे विपरीत राजयोगात येतोय. धनाच्या अचानक प्राप्तीच्या दृष्टीनं शेअर मार्केट असेल, लॉटरीचं तिकीट असेल, LIC असेल किंवा अन्य तत्सम गोष्टीतनं फायद्याचे योग, उच्च शिक्षणाचे योग, इष्टदेवतेच्या कृपेचा योग तुम्हाला अतिशय उत्तम दाखवला जातो आहे. फक्त ज्या जातकांना पूर्वी काही इलाज आपण डॉक्टरी जर घेत असू जुनं दुखणं वरती डोकं वर काढू शकतं ते अंगावर तुम्ही काढू नका. हे ज्योतिषशास्त्र तुम्हाला सांगतंय. कारणही तसं आहे. गुरु आणि मंगळाची षष्ठ स्थानामध्ये होत असलेली सहवासात्मक युती म्हणजे काय तर 18 सप्टेंबर नंतर कर्क राशीमध्ये म्हणजेच षष्ठम भावामध्ये गुरुग्रह येतोय, मंगळ ग्रह येतोय आणि गुरुग्रह आधीपासूनच विराजमान आहे.
मग अशा वेळेला आपल्याला उष्णतेचे त्रास, उष्णतेचे विकार, यामध्ये मूळव्याधीसारखेही प्रकार होतात. खानपानामध्ये आपल्याला लक्ष स्वच्छ आणि केंद्रित ठेवावं लागेल. सप्तम स्थानाचा विचार करता सूर्यग्रह हे 17 सप्टेंबरला राशी परिवर्तन करून आपल्या स्वतःच्या राशीतनं ते अष्टम स्थानामध्ये जात आहे, म्हणजेच कन्या राशीत जात आहे. परंतु 17 तारखेपर्यंत सप्तमेश सप्तमात आहे. त्यामुळे चांगल्या वधूची प्राप्ती, चांगल्या वराची प्राप्ती होण्याच्या दृष्टीनं कुंभ राशीच्या जातकांसाठी उत्तम योग आहेत. आणि ज्या वेळेला ते 17 तारखेनंतर अष्टमात जातील त्यावेळेला आपल्याला वधू दिसण्यास बाह्यता चांगली असते, परंतु अंतर्मनातनं किंवा काहीतरी शारीरिक व्यंग त्यांना असतं, मानसिक त्रास त्यांना होण्याचे संकेत असतात. पुरुषांच्याही बाबतीत तसंच होतं. वर दिसायला बाह्यता चांगला, परंतु मध्ये काहीतरी कुरघोडी असलेला व्यक्ती जातक आपल्या जीवनात येऊ शकतो. म्हणून ज्या जातकांना विवाह निश्चित करायचा आहे त्यांनी 17 सप्टेंबरच्या पूर्वी करावा. बाकी अष्टमेश अष्टमात आहे, त्यामुळे आरोग्यावरती मोठं असं काही संकट नाहीये, परंतु अचानक होणारा जो धनप्राप्तीचा योग त्याचे संकेत बाकी उत्तम आहे. भाग्यस्थानाचा विचार करता भाग्येश भाग्यात आहे. तीर्थयात्रेमध्ये गेल्यानं, तीर्थावरती गेल्यानं मनाला शांतता मिळणे, वडिलोपार्जित व्यापार उद्योगधंदा व्यवस्थित चालवणे, वडिलांच्या मार्गदर्शनानं पुढे जाणे, गुडविल एक चांगल्या प्रकारचा आपल्या समाजामध्ये निर्माण होणे आणि गुरूंनी सांगितलेल्या तत्वांशी तडजोड न करणे, हेच कुंभ राशीच्या जातकांचं प्रगतीचं लक्षण आहे. दशम स्थानामध्ये वृश्चिक राशी आहे. स्वामी मंगळ ग्रह हा 18 सप्टेंबरला राशी परिवर्तन करून षष्ठात आलेला आहे. मग दशमेश अष्टमात जाणं हा जरा थोडासा आपल्यासाठी अशुभ संकेत समजला जातो. आपल्या कामावरती, कर्मावरती जळणाऱ्या लोकांची संख्या जास्त प्रमाणात असते. मग अशा वेळेला आपण अशा वाईट लोकांकडे दुर्लक्ष केलेलं कधीही चांगलं. नाहीतर आपण जर आपला मोठेपणा दाखवायला गेलो तर आपण फसल्याशिवाय राहणार नाही. आपल्याकडे किती संपत्ती आहे, आपण काय करतो, सगळ्या गोष्टी या उघड्या करायच्या नसतात, हे लक्षात ठेवा. कामाच्या ठिकाणी थोडंसं आपली बाजू कमी करण्याचा, कुमकुवत करण्याचा आजूबाजूचे लोक प्रयत्न करतील, तिकडे तुम्ही दुर्लक्ष करा. लाभस्थानामध्ये धनु राशी आहे. स्वामी गुरु ग्रह हाही षष्ठात आलेला आहे. लाभे षष्ठात. लाभ होतील, परंतु नोकरीतनं कोणाकडनं अपेक्षा ठेवू नका. वेळशाचा स्वामी शनी ग्रह धनात आहे. परिवारासाठी खर्च आहे, या व्यतिरिक्त दुसरा खर्च नाही आहे. कुंभ राशीच्या जातकांसाठी सप्टेंबर महिन्यामध्ये शुभ अंक 9 आहे. शुभ रंग जांभळा आहे. आपल्यासाठी शुभ दिवस 21 तारीख, 22 तारीख, 23 तारीख, 24 तारीख आणि 25 तारीख. आपल्यासाठी अशुभ दिवस 7 तारीख, 8 तारीख, 9 तारीख, 10 तारीख आणि 11 तारीख आहे. आपल्याला मंत्र देतो, त्या मंत्राचं आपण पठण करा. त्यानं पत्रिकेतील अशुभत्व कमी होऊन शुभत्व प्राप्त होईल. मंत्र आहे ओम दत्तात्रेयाय नमः. लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार.